रिपाईच्या आठवले गटाच्या वतीने संतोष आहिरे यांचा जाहीर सत्कार. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आगामी जयंतीनिमित्ताने नुकतीच एकमताने संतोष आहिरे यांची नाशिक शहर अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या निमित्ताने सोमवारी दुपारी लोंढे ब्रिज धम्मतीर्थ कार्यालय येथे पहिलाच सत्कार रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणभाऊ लोंढे तसेच समाजभूषण परशुरामजी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती नाशिक शहर अध्यक्ष संतोष आहिरे यांचा करण्यात आला. यावेळी रिपाई नेते प्रकाशजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, समाजभूषण परशुरामजी साठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसेच नवनियुक्त अध्यक्ष संतोष आहिरे यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी समाजभूषण परशुरामजी साठे, बाळासाहेब शिरसाट, सचिन नेटारे, अशोकराव साठे, संजय गालफाडे, अंबादास आहिरे, प्रणव सोडसे, रवी जगताप, प्राध्यापक अनिल शिरसाट, नयन शेजवळ, सुधाकर इस्ते, प्रकाश साळवे, विकी जाधव आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या माणिक गळले चोर झाले साव, जग बदल घालून खाव, मग सांगून गेले भीमराव. हे धैर्यानं, ताकदीनं, जिद्दीनं प्रबोधनासाठी म्हणणारे भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा जन्मोत्सव सुरू झालेला आहे. 1 ऑगस्ट हे नावाला जरी असलं, आम्ही वर्षभर त्यांच्या नावाने जे जे शक्य आहे, जे जे आमच्या समाजाची, जनतेची, पक्षाची, परिवाराची पात्रता आहे, त्या पात्रतेने आम्ही कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून लोकशाहीर भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून सर्व समाजाच्या द्वारे सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये, तालुक्याच्या क्षेत्रामध्ये, जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये सर्व समाजाने एक दिलानं एकत्र बसून सन्माननीय संतोषजी आहिरे यांची एकमतानं जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष म्हणून निवड केली. मी माझ्या पक्षाच्या वतीनं नव्हे, माझ्या संघटना पक्षाच्या वतीनं नव्हे, तर माझ्या परिवाराच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेब असतील, पीएल ग्रुपचे संस्थापक असेल, माथाडी जनरल कामगार युनियन असेल, आम्ही सर्व यांच्या बरोबर आहोत. आणि आम्ही आवाज करणारे लोक नाही, आम्ही कृती करणारे लोक आहोत. त्यामुळे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य प्रदर्शित असेल, प्रबोधन करण्याचं काम असेल. जयंती उत्सव साजरा केला जात नाही, तर प्रबोधन कसं करता येईल, समाजाला एक संगीत कसं आणता येईल, त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काय काय करता येईल, त्यासाठी आम्ही सर्व मिळून एका दिलानं हे कामकाज करण्याचा प्रयत्न करतोय. प्रबोधन करण्यासाठी जर काय काय करता असेल ते करतोय. विशेष नाशिक रोडला असेल, नाशकात असेल, ह्या जयंती भरपूर, सातपूर शहर असेल भरपूर होते, परंतु पुनश्चा सातपूर शहर हे औद्योगिक क्षेत्र आहे, बहुतांशी महापुरुष आहेत, महापुरुषांचे स्मारक उभे आहेत, परंतु भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा हा स्मारक किंवा पुतळा उभा राहावा या प्रामुख्य उद्देशाने आम्ही सर्व बांधव, आम्ही सर्व समाज बांधव एका दिलानं ह्या पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महेशजी हिरे यांच्या माध्यमातून जर आम्हाला काही निधी मिळता येईल का, महानगरपालिकेची निवडणूक अजून दूर आहे, तर तू काय काय करता येईल त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. मध्यवर्ती पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आहे, त्यांचं कामकाज चालू, परंतु जरी जयंती महोत्सव असला परंतु ते त्याच ताकदीनं, त्याच पद्धतीने व्हावं, जिद्दीनं व्हावं, त्याच्यात कोणत्याही पद्धतीने हलगर्जीपणा करू नये यासाठी आम्ही दक्ष आहोत. आणि आम्ही सर्व समाज बांधवांना पुन्हा विनंती करतो की एकटा संतोष आहिरे हा जरी अध्यक्ष असला, आपण सुद्धा, मी पण अध्यक्ष आहे, आणि मला त्याच ताकदीने त्याच्याबरोबर जे शक्य असेल तिथं उभं राहून त्याची ताकद, त्याची हिंमत आणि बळ वाढवावं अशी माझी अपेक्षा आहे. ते माझा पक्ष आणि माझा परिवार आपल्या सोबत आहे. जय भीम, जय संविधान, जय लहुजी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही या तमाम तळागाळातील वंचित लोकांचा आत्मा राहिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी जो समतेचा वृक्ष लावला आहे, त्या वृक्षाला आलेली फळं म्हणजे आदरणीय लोंढे साहेबांसारखी जे नेतृत्व आमच्यासोबत आहे. मातंग समाजाच्या राजकारणात, समाजकारणात, जडणघडणीमध्ये जिल्ह्यामध्ये लोंढे साहेब ज्या ताकदीने आमच्या पाठीशी उभे राहतात, आम्हाला आनंद आहे. आणि त्याच नेतृत्वाला पाहून आज नवीन नेतृत्व मातंग समाजामध्ये उभं राहत आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 2025च्या जयंतीच्या निमित्तानं
आमचे संतोष भाऊ आहिरे यांची समाजाच्या एकमतानं निवड झालेली आहे आणि त्यांना या निवडीनंतर पहिला सत्कार करायचा म्हणून लोंढे साहेबांच्या हाताने तो सत्कार झाला पाहिजे आणि एक नवा इतिहास या जयंतीच्या निमित्तानं, एक प्रबोधनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि लोंढे साहेबांचे आशीर्वाद निमित्तानं मिळाले. सातपुरी भागातील आणि नाशकातील अनेक काही प्रलंबित प्रश्न आहेत, त्याबाबतही सकारात्मक समाजाच्या बाबतीत चर्चा झाली आणि मला अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ठिकाणी लोंढे साहेबांनी हात घातलाय त्या ठिकाणचं काम कोणीच अडवू शकत नाही. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की जर नाशिक महानगरपालिकेमध्ये मातंगांचा जर नगरसेवक असेल तर एकमेव लोंढे साहेब एक असं नेतृत्व आहे की ती मातंगांच्या या नगरसेवकाला त्या राजीव गांधी भवनामध्ये पोहोचवतील अशी आशा आणि अपेक्षा या धर्मतीर्थाच्या समोर मी व्यक्त करतो. मी यांना आमच्या संतोष भावना या ठिकाणी परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आमचे मार्गदर्शक लोंढे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संतोषभाऊ आहिरे यांची जी नाशिक शहराच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली, मी प्रथमतः त्यांचं सातपूर शहरात सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सर्व समाज बांधव लोंढे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी व कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी. येणाऱ्या भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त नाशिक शहरातून एकमताने आमचे मित्रबंधू संतोषभाऊ आहिरे यांची निवड झाल्याबद्दल मी माझं पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने यांचं खूप खूप स्वागत करतो व पुढील वाटचालीस यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय लवजी, जय संविधान. नाशिककरांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो मी योग्यरित्या पार पाडेल. आज मला लोंढे साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती कशा पद्धतीने व्हावी, कशी व्हावी याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. आपण त्याला पूर्णपणे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती भूतन भविष्यतो. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.